आता आपण करणार आहोत तिखट मिठाच्या पुऱ्या। त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलंय, साधारण 4 वाटी पीठ आहे। त्यासाठी चवीप्रमाणे मीठ, हळद, तिखट, धणे पावडर, ओवा आणि तीळ आणि तेल घेतलेले आहे आणि तळायसाठी पण तेल लागणार आहे आपल्याला। आता आपण हे सगळे मसाले आहेत हे पिठात मिक्स करून घ्यायचे आधी चांगले। सगळे सुके मसाले आपण याच्यात घालून घेतलेले आहेत आणि ते मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। पाणी थोडं थोडं घालून मळायचे पीठ, कारण पातळ नकोय, हे पीठ घट्ट मळायला पाहिजे थोडं। हे पीठ आता मळलेलं आहे, हे घट्ट पीठ मळायचं थोडं। आता थोडं तेल लावून घेणार आहोत आपण याला आणि तेल लावून अर्धा तास साधारण पीठ ठेवून द्यायचं। आता हे पीठ मळून झालेलं आहे तेल लावून। आता आपण हे अर्धा तास ठेवून देणार आहोत झाकून। आता अर्धा तास झालेला आहे, आपण थोडं हाताला तेल लावून हे पीठ परत थोडंसं मळून घेणार आहोत, म्हणजे एकसारखं होईल ते व्यवस्थित। आणि छोटे छोटे गोळे करायचे आहेत त्याचे। असे साधारण छोटे गोळे करायचे, त्याला तेल लावून ते लाटून घ्यायचे। आता आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत। तेल तापलेलं असलं पाहिजे। या पुऱ्या प्रवासात न्यायलाही चांगल्या आहेत। या थोडा गार करून भरल्या ना तर 4-5 दिवस राहतात या व्यवस्थित। त्यामुळे प्रवासात न्यायला घरचं खाद्य म्हणून चांगली गोष्ट आहे। हे शेंगदाण्याच्या चटणी बरोबर आपण खाऊ शकतो। ह्या अशा सुद्धा छान लागतात, लहान मुलांना आवडू शकतात हे एकदम। आता आपल्या या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार आहेत। आपण त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी केलेली आहे।